नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज करणार आहोत आपण चटपटीत टमाटरची आमटी. खूप छान टेस्टी झालेले आहेत, कलरसुद्धा मस्त आलेले आहेत. आता इथे साहित्य बघून घेऊयात. 2 टमाटर मोठ्या साईजचे, 2 चम्मच खोबरा किस, 2 चम्मच डाळवा, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 चम्मच धनी, 1 वाटी कांदा कट केलेला, 2 सुके मिरची लाल, 1 तेजपत्ता, 1 कर्णफूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही विदर्भातले जर असाल तर केलेलीच असेल ही आमटी. आता इथे तवा छान गरम झालेला आहे. आता कांदा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 1 चम्मच तेल घालायचं आहे. खूप छान टेस्टी होते ही आमटी. आता छान कांदा भाजून झालेला आहे. आता याच तव्यामध्ये आणखीन मसाले भाजून घ्यायचे आहेत. धनी भाजून घ्यायचे आहेत. आता एक साईडने छान याच्याच आपल्याला खोबरा केसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. आता धने ऑलमोस्ट भाजतच आलेले आहेत. धने आणि खोबरं हे आमटीला खूप छान टेस्टी बनवतात, खूप छान चविष्ट होतात. आता डाळवासुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही आमटी खूप छान टेस्टी होतात. भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाईसोबत मस्त लागतात. गरमागरम आमटी भात खूप छान. आता सुखे मसाले भाजून घ्यायचे आहेत. 2 लाल मिर्च, कर्णफूल आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा. आता तवा गरमच आहे तर याच्यावरच मी मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत टमाटरच्या. टमाटर मस्त भाजून घ्यायचे आहेत. मीडियम आचेवर भाजायचे आणि तिथे उभे राहूनच भाजायचं आहे. म्हणजे ठेवून दिले तव्यावर आणि मग आपण दुसरं काम करायला घेतो तसं नाही करायचं आहे, कारण की टमाटर जळू शकतात. म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे आणि छान असे टमाटर भाजून घ्यायचे आहेत. आता टमाटर ऑलमोस्ट भाजतच आलेले आहेत. साल निघतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा मस्त अशी साल निघालेली आहेत. आता टमाटर भाजून झालेले आहेत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता टमाटर मस्त भाजून झालेले आहेत. आता इथे मिक्सरला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. मसाला मस्त बारीक पेस्ट झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. आता टमाटरची साल काढून घ्यायची आहे. बघा मस्त आता टमाटर थंड झालेले आहेत आणि साल छान निघत आहेत अलगदच. तर अशाच प्रकारे साल काढून घेत आहे. आता याच पॉटमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे किंवा मग कोथिंबीरच्या दंडीसुद्धा घालू शकता तुम्ही, ज्या काड्या राहतात त्या. आणि बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत. आता इथे कढईमध्ये 3 चम्मच तेल घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल करू शकता. अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी. जिरं मोहरी छान तडतडली की मसाला बारीक केलेला घालून घ्यायचा आहे. आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आहे. 5 ते 6 मिनिट मीडियम आचेवर. मसाल्यावरच भाजी राहतात. मसाला छान झाला की भाजी छान होते, कलरसुद्धा छान होते. नाहीतर मग मसाल्याचा कच्चा पण भाजीमध्ये उतरतो. आता छान मसाला झालेला आहे. आता याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. 1 चम्मच लाल तिखट, आणखी 1 चम्मच 2 चम्मच लाल तिखट,
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनी पावडर आणि 1 चम्मच गोडा मसाला छान परतून घ्यायचा आहे. 1 मिनिट. आता मसाला मस्त झालेला आहे. खूप छान तेल सुटेपर्यंत झालेलं आहे. आता याच्यामध्ये टमाटरची पेस्ट घालायची आहे. छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. अशी पेस्ट करायची टमाटरची पातळ अशी छान, आणि वरून थोडीशी कोथिंबीर. खूप छान टेस्टी होतात भाजी. फोडणीमध्ये 2-3 मिनिट ठेवायचं आहे त्या टमाटरच्या पेस्टला. आणि आता चवीपुरती मीठ घालायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जे मी व्हिडिओ टाकेल तो. आता बघा मस्त अशी छान फोडणीमध्ये मिक्स झालेली आहेत, एकजीव झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने जी आपली कुकिंग प्रोसिजर आहे ती थांबत नाही आणि कलरसुद्धा छान येते भाजीला. आता आपल्याला जितके म्हणजे दाटसर हवी असेल तर थोडं पाणी कमी घालायचं आणि पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं. तर मी इथे मीडियम ठेवत आहे. जाडसरही नाही आणि पातळही नाही. इथे अर्धा चम्मच गूळ घालायचा आहे. गुळाने छान आंबट गोड असं बॅलन्स होतो आणि टेस्टी पण खूप छान लागतात, चवसुद्धा छान येते. आता 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत टमाटरच्या आमटीला. मस्त आता खूप छान उकळ्या आलेल्या आहेत. थोडीशी वरून कोथिंबीर. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान झालेली आहेत, भन्नाट, आणि चवीला तर खूप छान झालेली आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही टमाटरची आमटी. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही आमटी आपण भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागतात. कशाही सोबत खाता येते, भाकर, भात आणि पोळीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात